नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे क्लासचा 10वा दिवस. 10व्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंग वापरून ब्लाउज पीस कसा कट करावा ते अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. चला तर मग सुरुवात. आपल्याला इथे पेपर कटिंग वापरून ब्लाउज पीस कट करायचा आहे. तर इथे आपण साधा ब्लाउज पीस घेतलेला आहे बिना अस्तरचा. आपल्याला पहिलाच कटोरी ब्लाउज शिवायचा आहे. त्यासाठी आपण साधा ब्लाउज पीस घ्यायचा आहे आणि त्याची डबल फोल्ड घडी करून घ्यायची आहे आणि जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडने करायची आहे आणि त्यावर गळा ठेवून घ्यायचा आहे. गळा टाकताना कधीही बंद बाजूकडूनच गळा टाकायचा आहे. तर ह्या पद्धतीने गळा टाकून झाल्यावर आपल्याला इथे कटोरीचा साइड पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची आहे. कटोरी ठेवताना क्रॉस कपड्यावरच कटोरी ठेवून घ्यायची आहे आणि आता इथे बाही ठेवून घ्यायची आहे आणि इथे उरलेला जो कपडा आहे त्यामध्ये आपल्याला क्रॉस पट्टी काढून घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने आपण पूर्ण पेपर पॅटर्न ठेवून घेतलेला आहे. आता आपल्याला खडूच्या साहाय्याने इथे मार्किंग करून घ्यायची आहे. मार्किंग करताना आपला पेपर हलणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपण जशी पेपरवर कटिंग केलेली आहे तशीच व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे. मागच्या बाजूची मार्किंग करून झालेली आहे. आता इथे साइड पार्टची मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे. आणि आता इथे कटोरीची मार्किंग करून घ्यायची आहे. इथे आपण टाच पिन लावून घेतली तरी चालते, जेणेकरून आपला कपडा घसरणार नाही यासाठी. आता इथे बाहीची मार्किंग करून घ्यायची आहे. बाही व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. पुढच्या साईडने थोडासा कपडा ठेवलेला आहे दुमडण्यासाठी. आणि उरलेला जो कपडा आहे त्यामध्ये आपल्याला इथे क्रॉस पट्टी काढून घ्यायची आहे. बघा, आपली पूर्ण मार्किंग करून झालेली आहे. तर आता इथे आपण कट करून घेऊयात. इथे मार्किंग थोडीशी फेंट झालेली आहे. तर आपण जशी मार्किंग केलेली आहे तसंच इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अगोदर इथे आपण कटोरी कट करून घेऊयात. बघा मैत्रिणींनो, इथे कटोरी कट करून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे मागची बाजू कट करून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये कुठं काही समजलं नसतील तर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा.
मुंड्याचा आकार कट करताना आपल्याला हात वळवून आकार कट करून घ्यायचा आहे. जसा आकार आहे तसाच कट करून घ्यायचा आहे. मुंड्याचा आकार इकडे तिकडे जाऊ द्यायचा नाही, जेणेकरून आपल्या ब्लाउजला बाहीला झोळ येतो किंवा मुंड्यामध्ये झोळ येतो. त्यासाठी मुंड्याचा आकार एकदम व्यवस्थित असा कट करून घ्यायचा. आता इथे आपल्याला मागचा मुंडा कट करून घ्यायचा. आणि आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. बघा मैत्रिणींनो, आपली बाही कट करून झालेली आहे. आणि आता इथे आपल्याला क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने ठेवून आपल्याला इथे क्रॉस पट्टी कट करून घ्यायची. आता उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला गळ्याच्या पट्ट्या, काज बटन पट्ट्या, पाठीची पट्टी काढून घ्यायची आहे. तर आता आपला ब्लाऊज पूर्ण कट करून झालेला आहे. मागची बाजू, समोरची बाजू, बाही आणि क्रॉस पट्टी कट करून झालेली आहे. आणि आता इथे उरलेल्या कपड्यामध्ये आपण गळ्याच्या पट्ट्या काढून घेऊया. तर मैत्रिणींनो, गळ्याच्या पट्ट्या काढताना क्रॉस कपड्यातच काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या गळ्याचा गोट छान येईल आणि ब्लाऊजला फिनिशिंगही छान येईल. तर त्यासाठी आपल्याला इथे क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 1-1 इंचाच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हा ब्लाऊज कसा शिवायचा तो अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया उद्याच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.